आपल्यासोबत अनिल देशमुख आहेत। अनिलजी, खरं तर वरळी अपघातातला मुख्य आरोपी मिहिर शहा याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जाणार आहेत। या सगळ्या प्रकरणी खरं तर आवाज देखील उठवण्यात आला होता। यानंतर आता आपली प्रतिक्रिया असं आहे की मिहिर शहाला अटक केली, एक चांगली गोष्ट आहे। पण आता तो दारू पिऊन होता की नव्हता हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल, कारण की आता त्याचं ब्लड सॅम्पल इतके तासानंतर किती तासानंतर अटक केली, बहुधा मला वाटतं 17-18 तासानंतर अटक केली त्याला। 48 तास झालेत। आता त्याचं जेव्हा तुम्ही ब्लड सॅम्पल आता घेणार, आता ब्लड सॅम्पल मध्ये किती अल्कोहोल, किती दारू पिला असेल तरी अल्कोहोल येणार नाही आणि त्याचा फायदा ही मंडळी परत कोर्टात घेईल। त्याच्यामुळे त्याला जाणून बुजून त्याला फरार केलं गेलं, जेणेकरून 7 तास तरी कसं आहे की 7 तासाच्या आतमध्ये ब्लड सॅम्पल घेतलं तर त्याचा रिपोर्ट व्यवस्थित येतो। पण जास्तीत जास्त वेळ त्याला फरार राहायचं अशा पद्धतीनं या काही मंडळी त्याला मदत करण्यासाठी त्याला मदत केली का, जेणेकरून त्याचा आता ब्लड सॅम्पल घेऊन काही फायदा होणार नाही। त्याच्यामुळे कोर्टामध्ये त्याला त्याचा फायदा होईल असं दिसतं। या बाबतीत त्याला अटक झाली, चांगली गोष्ट आहे। पण याच्यामध्ये तो कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्याला फरार होण्यासाठी मदत झाली का, याच्या बाबतीत सुद्धा या बाबी समोर जनतेसमोर यायला पाहिजे। म्हणजे आपला अप्रत्यक्ष किंवा थेट असा आरोप आहे की त्याचे वडील ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षातल्या काही नेत्यांनी किंवा काही मंडळींनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली असावी, असा आपला आरोप आहे। 100% तोच आरोप आहे। कारण की तो जर त्याला लगेच आला असता, त्याचं ब्लड सॅम्पल घेतलं असतं, तो पॉझिटिव्ह दारू पिऊन होता असतं, दिसतं आहे ते 18,000 रुपयाचं बिल दिलं त्यांनी। लगेच जर सॅम्पल घेतलं असतं 7 तासाच्या आतमध्ये तर तो पॉझिटिव्ह आलं असतं। आता कोर्टामध्ये तुम्ही काय सांगणार त्याला? तो सांगेल, त्याचे वकील सांगतील की दारू पिऊन नव्हता म्हणून, भीतीमुळे पळून गेला म्हणून। म्हणजे थोडक्यात ज्या पक्षाचा तो आहे त्या पक्षाच्या माध्यमातून त्याला फरार होण्यासाठी मदत झाली असा आमचा आरोप आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताचे गृहमंत्री असतील, शिवाय मुख्यमंत्री असतील, यांनी देखील सांगितले की आम्ही सगळा कुठल्या पक्षाचा नेता आहे म्हणून कुठले हे करणार नाही, कायदा सगळ्यांसाठी समान राहील असं देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं। असं कायदा सर्वांसाठी समान राहिलाच पाहिजे, प्रश्नच नाही। पण तो आपल्या जवळचा आहे, आपल्या पक्षाचा आहे, तर त्याचा कसा फायदा त्याला देता येईल या पद्धतीने प्रयत्न झालाय असा माझा आरोप आहे। पण मग या सगळ्या प्रकरणी आपल्याकडनं काही पावलं उचलली जाणार आहेत या सगळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी? अवश्य आम्ही हा प्रश्न परत विधानसभेत उपस्थित करू। आज सुद्धा मी उपस्थित केला होता, हा विधानसभेत उपस्थित करू। कारण की पुण्याच्या घटनेमध्ये काय झालं, पुण्याच्या घटनेमध्ये काय झालं, अशाच पद्धतीने ब्लड सॅम्पल बदललं गेलं। आणि माझा हेही आहे की पुण्याच्या घटनेमध्ये सुद्धा ब्लड सॅम्पल तर बदललाच, पण जे 2 आरोपी दोन जे आमचे युवक मृत्युमुखी पावलेत त्यांच्या विसेरामध्ये सुद्धा काही गडबड होईल का? त्याच्यामध्ये आजकाल कसं आहे की विसेरा काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं अल्कोहोल टाकलं तर लॅबोरेटरीमध्ये पॉझिटिव्ह येतं। अच्छा, तर तशा पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी जर त्याला मदत करायची असेल पुण्याच्या घटनेमध्ये, तशी सुद्धा मदत झाली आहे अशी माझी माहिती आहे। परंतु अनिलजी, आपण जो आरोप करताय त्यानुसार हा जो मिहिर शाह आहे तो ज्या बारमध्ये बसलेला होता त्या बाहेरचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे। त्यासोबतच बार मालकानं देखील महत्त्वपूर्ण अशी साक्ष दिलेली आहे। त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद आपल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आता आपल्यासोबत होते।